ओम शांती. आज 12/7/2026 रविवारचे अव्यक्त बापदादांचे महावाक्य. पुनर्चलित मुरली आहे 31/12/2010. आज बाबांनी महावाक्यांमध्ये जुन्या वर्षासोबत जुन्या दुनियेतील जुन्या संस्कारांना विदाई देऊन दयावान बनण्यासाठी सांगितलं. सुख शांती आणि आनंदाची सकाश मनसा सेवा करण्यासाठी आज बाबांनी सांगितलं. सोबतच बाबांनी आज सांगितलं की बाबा सर्वांना भरभरून देण्यासाठी आले आहेत, पण जुने संस्कारच पुरुषार्थामध्ये ढिला पण आणतात. बाबांनी आज पूर्वजपणाची स्मृती सुद्धा करून दिली आणि जे निश्चय बुद्धी नशेमध्ये राहतात त्यांना बाबा मदत करतात. हिम्मत तिथे बाबांची मदत. आणि बाबांनी आज महामंत्र सुद्धा आठवण करून दिला. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. मुरलीचं टायटल आहे जुन्या वर्षासोबत विदाई देण्यासोबत, जुन्या वर्षाच्या विदाई सोबतच जुन्या संस्कारांना विदाई देऊन निर्विघ्न राहण्याचा दृढ संकल्प करा आणि दयावान मास्टर दाता बनून मनसा सेवेद्वारे दुःखी अशांत आत्म्यांना सहारा द्या. आज बापदादा नवीन दुनिया व नवीन वर्षाची शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे. बाबा म्हणतात की दुनियातील मनुष्य एक दिवस विदाई किंवा नवीन वर्षाचा उत्सव साजरी करतात. तुम्ही नवीन दुनियेचे संगम युगावर सदैव साजरी करता. बाबा म्हणतात नवीन दुनिया आठवा आणि नवीन दुनियेमध्ये मन आणि बुद्धीनी पोहोचा. आज बाबांनी पूर्ण एक पॅराग्राफ यावरती चालवला. असा अनुभव करा की आम्ही आत्ता कलियुगात आहोत, संगम युगात आहोत आणि आत्ता आम्ही सतयुगात आहोत. बाबा म्हणतात ते दुनियेतील मनुष्य किती उत्साहाने साजरी करतात, पण एक दिवस तुम्ही पूर्ण संगम युग नवीन दुनियेमध्ये जाण्याची स्मृती जागृत अवस्थेमध्ये ठेवू शकता आणि आपण इथे जरी असलो तरी सतयुगाचा अनुभव करू शकता. बाबांनी स्पष्ट सांगितलं की ते दुनियावी मनुष्य भेटवस्तू देतात, तर ती भेटवस्तू 1 किंवा 2 वर्षात खराब होऊ शकते. तुम्हाला सोन्याच्या दुनियेची भेटवस्तू मिळते, सोन्याच्या दुनियेची भेटवस्तू मिळते जी खूप वेळ चालते. बाबांनी फरक सांगितला. मग बाबा विचारतात तुम्हाला अशा सुंदर दुनियेमध्ये मन आणि बुद्धीनी 1 सेकंदात पोहोचता येते का? ती स्मृती जागृत किंवा इमर्ज रूपामध्ये राहते का? ही स्मृती सदैव राहते का की आत्ता आत्ता आम्हाला शरीर सोडून नवीन युगात जायचं आहे? याची आठवण आज बाबांनी आम्हा सर्व मुलांना करून दिली. पुढे बाबा आठवण करून देतात की तुम्हीच पूर्वज आहात. भक्त आत्मे तुम्हाला आवाज देत आहेत. शांती, सुख, आनंद हे त्यांना दयावान बनून आपल्याला द्यायचं आहे. बाबा म्हटले जसं बाबा दयेचा सागर आहे, तुम्ही पण दयावान बना आणि आपल्याच भक्तांना सकाश, व्हायब्रेशन, सुख शांतीचं दान जरूर द्या. बापदादांनी पुढे इशारा दिला. आतापर्यंत जे जुने संस्कार राहिलेले आहेत त्यांना मनाने पहा, जाणून घ्या आणि समाप्त करा. आपली सूक्ष्म चेकिंग स्वतः करा. बाबा सांगतात आधी पहा, त्या जुन्या संस्काराला जाणून घ्या आणि इथेच समाप्त करायचेच आहे हा दृढ संकल्प करा. बापदादांना जुन्या संस्कारांना पाहून इशारा द्यावासा वाटतो की या जुन्या संस्कारामुळेच
पुरुषार्थात विघ्न येतात. बाबा म्हणतात की मुले एकीकडे म्हणतात की बाबाच माझा संसार, आणि मग हे जुने संस्कार कुठून येतात? बाबांनी मुलांना प्रश्न विचारला, कुठून आले हे जुने संस्कार? जर बाबाच संसार आहे, तर मग बाबांचे संस्कार, मुलांचे संस्कार असायला पाहिजेत ना. बाबा पुढे सांगतात की आज संस्कार संकल्पाने जर संपवला, जुने संस्कार जर आज बाबांच्या समोर संकल्पाने संपवले, तर बाबा म्हणतात मी तुम्हाला निर्विघ्न भवचे वरदान देईन. संकल्प बाबांच्या समोर करायचा आहे की मला माझे जुने संस्कार संपवायचे. ज्या क्षणाला आपण असा विचार संकल्प करू, त्याच क्षणाला बाबा आपल्याला निर्विघ्न भवचं वरदान देतात. बाबा म्हणतात जुने संस्कार बाबाकडे तुम्ही देऊन टाका, आणि जर जुने संस्कार देऊन पण जर वापस आले तर पुन्हा, कारण ती दिलेली वस्तू वापस घ्यायची नसते, तर पुन्हा बाबांना देऊन टाका. असं समजा की ही बाबांना दिलेली ठेव आहे, मला ती माझ्याकडे ठेवायची नाही. जरी तो जुना संस्कार पुन्हा वापस आला तर तो बाबांकडे देऊन टाका. आज बाबांनी खूप वेळेस मुलांना हात वर करण्यासाठी सांगितलं. मग यामध्ये बाबा म्हटले, आता हात वर करा की जे जुने संस्कार तुम्ही मला देणार यामध्ये दृढ आहात का? बापदादाला खूप आनंद आहे, खुशी आहे की कलियुगामध्ये राहून सुद्धा बाबाद्वारे प्राप्तीचा अनुभव संगम युगावर मुले करत आहेत. बाबाला त्याचा आनंद आहे. बाबा म्हणतात तुमच्यासाठी हे परमात्म प्राप्तीचे युग आहे. आता जे चालू युग आहे संगम युग, हे तुमच्यासाठी परमात्म प्राप्तीचे युग आहे. ज्ञान, गुणांचा खजाना, शक्तींचा खजाना, बाबा म्हणतात हा अनुभव करा. जे सतत या गोष्टींचा अनुभव करतात, बाबांनी त्यांना हात वर करण्यासाठी सांगितलं. आज बाबांनी खूप वेळेस मुलांना हात वर करण्यासाठी सांगितलं. बाबा आज शुभेच्छा देत आहेत आणि शुभेच्छेसोबत वरदान सुद्धा देत आहेत. बाबा म्हणतात तुमचं लक्ष आहे बाप समान बनणे, तर संपन्न समान बना. निर्विघ्न बनण्याचा दृढ संकल्प समाप्तीच्या वेळेला जवळ आणेल. खूप सुंदर आणि महत्वाचं वाक्य आहे. निर्विघ्न बनण्याचा दृढ संकल्प समाप्तीच्या वेळेला जवळ आणेल. आपल्याला समाप्तीचा वेळ जवळ आणायचा आहे. दृढ संकल्प अमृत वेलेला मनसा सेवेचा करायचा आहे. जसे संस्कार संपून बाप समान बनणार, तसेच दाताचे मुलं आपण मास्टर दाता स्वरूप बनून मनसा सेवा करायला तयार आहोत का? याच्यामध्ये सुद्धा बाबांनी मुलांना हात वर करायला सांगितलं. आहोत ना आपण सर्वजण तयार? दाताची मुले मास्टर दाता स्वरूप बनून आपल्याला सर्व आत्म्यांना, भक्त आत्म्यांना सुद्धा सकाश द्यायचा आहे. बाबा म्हणतात तुम्ही सर्व माझे उजवा हात आहात, आणि शुभ कार्य उजव्या हाताने केलं जातं. मग बाबा म्हणतात सर्व मुक्ती इच्छितात तर निर्विघ्न भव, मास्टर सर्व शक्तिवान भव, ह्या स्मृतींना इमर्ज ठेवायचा आहे. बाबा म्हणतात तुम्ही माझे कोट्यावधी मधून काही आणि काही मधून काही मुले आहात. 108, 16,108 मध्ये माळेमध्ये येणारी मुले आहात असं विचारतायत बाबा. हात वर करा. आणि ज्यांनी हात वर केला त्यांना बाबा शुभेच्छा देत आहेत. नक्कीच आपणही हा संकल्प करा, कारण निश्चय बुद्धी विजयी. बाबा म्हणतात जो निश्चय केलाय तो अमृत वेलेला रोज रिवाइज करा, मनामध्ये आठवा, पुन्हा पुन्हा स्वतःला लक्ष द्यायला सांगा की हा संकल्प मी केलेला आहे, निश्चय ज्याचा केलेला आहे तो संकल्प आठवा, रिवाइज करा. पुढे बाबा सांगतात निश्चय व नशा यात नंबर 1 जा. जुन्यांपेक्षा सुद्धा
नवीन मुले, थोड्या वेळात आलेली मुले पुढे जाऊ शकतात जर निश्चय आणि नशा असेल. चान्स आहे. आणि मग बाबांनी पुढे शेवटी एक ड्रिल, मनाचा एक्सरसाइज, व्यायाम करून घेतला. बाबा म्हणतात आता नवे जुने जे पण बाबांची मुलं आहेत सर्वांनी 1 सेकंदात सर्व विचारापासून दूर एक बिंदू रूपात स्थित. तर बाबा म्हणतात एक बिंदू रूपात 1 सेकंदात स्थित राहू शकता का, स्थित होऊ शकता का, असा प्रश्न बाबांनी विचारला आणि मुलांकडून ती ड्रिल, तो व्यायाम मनाचा करून घेतला. बाबा म्हणतात आता 15 दिवस याचा सराव करा. 1 सेकंदात बिंदू, 1 सेकंदात बिंदू. बाबा म्हणले की 1 सेकंद सर्व विचार बाजूला ठेवता येतात का? दिवसभरात प्रत्येक तासात 1 सेकंद बिंदू लावता येतो का? बाबा म्हटले टीचर्सना बाबांनी काम दिलं. टीचर्सनी सर्वांचा रिपोर्ट मधुबनमध्ये पाठवा. आणि मग बाबा सांगतात की 5 स्वरूपाचा अभ्यास करा. 5 स्वरूपाचा अभ्यास तर सर्वांना माहीतच आहे. अनादि स्वरूप, आदि स्वरूप, मध्य स्वरूप, ब्राह्मण स्वरूप, फरिष्ठा स्वरूप. तर मध्ये बाबांनी हा पण अभ्यास करून घेतला. जसे कलियुगामध्ये देह अभिमानामध्ये येणं नॅचरल वाटलं, स्वाभाविक वाटलं, तसं संगम युगावर देही अभिमानी अवस्था नॅचरल स्वरूपात स्वाभाविकतः झाली पाहिजे, तर बाबा म्हणतात समाप्तीचा वेळ जवळ येईल. म्हणून बाबांनी आठवण करून दिलं महामंत्र मन मना भव. मनाच्या व्यायामात किती सफलता आहे हे स्वतःच पाहायचं आहे. बाबा पुढे सांगतात जे स्वतःचा स्वतः अनुभव करतात ते पुढे जाऊ शकतात. संगम युगावरचा वेळ हा जो चालू वेळ आहे प्राप्तीचा वेळ आहे. कोणतीही प्राप्ती कमी झाली तर बाबा म्हणतात त्याच प्राप्ती, बाबाकडून ज्या अन्य प्राप्ती आहेत ज्ञान गुण शक्ती कशातही जर कमी असेल तर त्याच कमीच्या द्वारे परीक्षा होणार. कोणतीही प्राप्ती कमी असेल तर परीक्षा त्यानुसारच येईल. म्हणून सर्व विषयात संपन्न संपूर्ण आहोत का हे चेक करायचं आणि हळूहळू बदल करायचे. शेवटी बाबांनी अभ्यास दिला. बापदादा मुलांचे भविष्य स्वरूप पाहतात, देवरूप पाहतात, संपूर्ण संपन्न रूप पाहतात आणि बापदादांना खुशी होते आणि बाबा मुलांना म्हणतात वाह मुलांनो वाह, पूर्ण वर्ष आता निर्विघ्न व खुश राहा असं वरदान बाबा देतात. बाबा अभ्यास देतात की चलन अर्थात व्यवहार आणि चेहरा खुश आणि हर्षित, खुश आणि हर्षितपणा ठेवायचा आहे आणि दुसऱ्यांना शिकवायचा आहे. बाबा म्हणतात उडा आणि दुसऱ्यांनाही उडवा, सर्वांना संदेश द्या, तर सर्व आत्म्यांना परमात्मा झुल्यामध्ये झुलल्याचा अनुभव झाला पाहिजे. तर या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलं आणि शेवटी एक एक टायटल बापदादांनी मुलांना एक एक टायटल देऊन आठवण करून यात प्यार दिलं. सुप्रभात आणि नमस्ते. आपणही म्हणायचे रुहानी अर्थात आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. आजचं वरदान ईश्वरीय भाग्याच्या प्रकाशाचा मुकुट प्राप्त करणारे सर्व प्राप्ती स्वरूप आत्मा भव. दुनियेमध्ये भाग्याची निशाणी राजाई किंवा ताज मुकुट दाखवतात. तर अशामध्ये बाबा म्हणतात ईश्वरीय भाग्याची निशाणी आहे प्रकाशाचा मुकुट आणि त्याचा आधार आहे पवित्रता. अशा ईश्वरीय भाग्याची मुकुटासोबतच सर्व प्राप्तीची संपन्नतेची अवस्था आपल्याला प्राप्त करायची आहे. जर कोणत्याही प्राप्तीची कमी असेल
तर प्रकाशाचा मुकुट स्पष्ट दिसत नाही. आजचा सुविचार आहे, आपल्या आत्मिक स्थितीमध्ये स्थित राहणारे मनसा महादानी आहेत. आत्मिक स्थितीमध्ये स्थित राहणारे मनसा महादानी आहेत. आजचा अव्यक्त इशारा, ज्वाला स्वरूप स्थितीत राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा. सर्व चांगले आहे, उत्तम आहे असं सर्वच जण म्हणतात, पण उत्तम बनण्याचा पुरुषार्थ मात्र करत नाही. ती प्रेरणा त्यांना येत नाही. आणि ती प्रेरणा देण्यासाठी साधन आहे, संघटित रूपामध्ये ज्वाला स्वरूप बना. एक एक चैतन्य प्रकाश स्तंभ बना. सेवाधारी आहात, स्नेही आहात, एक बल एक भरोसा आहे, ते सर्व ठीक आहे, पण ज्वाला स्वरूप स्थिती बनवा संघटित रूपामध्ये. तर या सर्व गोष्टी बाबांनी आज सांगितल्या, तर नक्कीच आपण याचा पुन्हा एकदा अभ्यास करूया. अव्यक्तवाणी शक्तिशाली वाणी असते, त्याचं चिंतन मंथन करून आचरणात आणूया. ओम शांती.